नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर 5वा मैल येथे अभूतपूर्व गर्दी। दिवसभरात 1 लाखाच्या आसपास भक्तांनी घेतला लाभ। कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीत व कल्याण मुरबाड महामार्गावर तसेच उल्हास नदीच्या काठावर बसलेल्या श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर 5वा मैल येथे महाशिवरात्री निमित्ताने शिवभक्तांनी अभूतपूर्व गर्दी केली होती। यावेळी मंदिराच्या बाजूलाच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवराम सुरोशी यांच्या वतीने मोफत विस्तीर्ण पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही। शिवशंभो जय भोले म्हणत भक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांग लावली होती। दिवसभर सुमारे 1 लाखाच्या आसपास भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचे सांगण्यात आले। उल्हास नदीच्या तीरावर नैसर्गिक अशा शांत वातावरणात श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर वसलेले आहे। प्रशस्त जागा, विस्तीर्ण सभामंडप, नदी किनारी घाट यामुळे येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात। परंतु महाशिवरात्री दिवशी दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरते। याही वेळी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरली। कांबा गावचे उद्योजक मधुकर शिरोसे यांच्या वतीने मंदिरापासून जवळच विस्तीर्ण जागेत मोफत पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती। मंदिराच्या दोन्ही बाजूला विविध वस्तूंचे स्टॉल लागले होते। संसार उपयोगी वस्तू, खेळणे, पाळणे, सौंदर्य प्रसाधने, आईस्क्रीमचे गाडे इत्यादींचा समावेश होता। मंदिर परिसरात विविध भजनी मंडळांकडून हरिपाठ, भजन, कीर्तन यांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामुळे मंदिर ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष देवराम शिरोसे स्वतः उपस्थित राहून गोष्टींवर लक्ष देत होते, तर जनार्दन महाराज संते, दुंदा महाराज म्हस्कर, उमेश गायकर, महेश भगत, कल्पेश चौधरी, दिनकर पावशे, प्रभाकर पावशे इत्यादींनी भजन कीर्तनाची जबाबदारी पार पाडत होते। कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दिवसभरात 1 लाखाच्या आसपास शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला, तर विविध मंडळांनी अल्पोहाराची व्यवस्था केली होती। परिसरातील म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा, 5वा मैल, वाघेरापाडा, मानिवली, रायते, मांजरली आणि भिसोळ, नालिंबी, गोवेली, घोटसई, संतेचा पाडा आदी गावातून लोक आले होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।